हाय हॅलो नमस्कार. मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जिदची कहाणीमध्ये. माझ्यामुळे कमीत कमी 25 कुटुंबांचं पालन पोषण झालं पाहिजे, हे ज्याच्या आयुष्याचं ध्येय असतं ना, उद्देश असतं ना, तो माणूस सामान्य राहूच शकत नाही. त्याने आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टीची सुरुवात कधीही का करेना, त्याला यश मिळणारच मिळणार. कारण हा थॉटच इतका डिव्हाइन आहे की अशा माणसाला डिव्हाइन गायडन्स मिळणारच मिळणार. आणि असेच डिव्हाइनली गायडेड संदीप मोकाशी आणि असेच डिव्हाइनली गायडेड संदीप मोकाशी सर आपल्याकडे आज उपस्थित आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत या जितकी कहाणीच्या मंचावर. थँक्यू सर, थँक्यू. आभारी आहे मी सर. येस सर. आणि श्रीनिवास डेव्हलपर्स या फर्मच्या द्वारे ते आपलं कार्य करतायत, काम करत आहेत. आणि ही सुरुवात फार गमतीशीर आहे त्यांच्या या व्यवसायाची. आणि अनेक स्थित्यंतर बघत बघत त्यांनी हा प्रवास साध्य केला. आणि एका ठराविक टप्प्यानंतर त्यांनी आता कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या सेक्टरमध्ये उडी मारली आणि तिथे पण त्यांनी चांगलं जम बसवून काम करून दाखवलेलं आहे. तर सर, हा जो प्रवास आहे आपल्या एज्युकेशन पासूनचा, कौटुंबिक पार्श्वभूमीपासूनचा ते आतापर्यंतचा, हा प्रवास तितकासा सोपा नाहीये. तर ते जे काय स्ट्रगल तुम्ही अनुभवलेलं आहे ते काय होतं सर? त्यावर कशी मात केली तुम्ही? सर, माझं ग्रॅज्युएशन 2002ला पासआउट आहे. करेक्ट. आणि दॅट वॉज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह रिसेशन. ओ. म्हणजे त्यावेळेस इंजिनियर म्हणजे ना, सुपरवायझरला पण जास्त पगार मिळत होते हो, आणि इंजिनियरला विचारत पण नव्हते. खरंय. मी 6 महिने विदाउट पगार काम केलंय सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मग मी सोलापूर सोडलं. बर. आणि बाहेर जिथं मिळतंय काम तिथं मी जायला चालू केलं. हो. माझा मोस्ट पिरियड नांदेडच्या आसपास गेलेला आहे. ओ. नांदेड, नायगाव, हिंगोली ह्या पॅच मध्ये काम केलं. हम्म. तिथून नागपूर वगैरे काम केलं. असं ह्या पिरियडमध्ये 7 ते 8 वर्ष मी बाहेर काम केलं. बापरे. आणि घरचा थोडासा प्रॉब्लेम आला. आई वडिलांना कोण सोबत इथं राहीना. त्यांना जरा पॅरालिसिस अटॅक आला वडिलांना. अरे बापरे. म्हणून मग मी ते सगळं सोडून सोलापुरात आलो. बर. मग सोलापुरात मला काहीतरी करता येईल म्हणून मग भावाला म्हटलं की तो कॉम्प्युटरच्या सेक्टर मधला आहे. तो थोडासा पुढं मागं जरी झालं त्याला तर तो बरोबर. सोलापुरात काही नाहीये इथं बरोबर. कॉम्प्युटरला. हो. तर तो पुणे मुंबईला शिफ्ट झाला. बरोबर. मी मग इथं थांबून काम करायला चालू. अच्छा. त्याच्यानंतर इथं पहिले सर्व्हिस केली. हो. मी माझा पहिला जो एक्सपिरियन्स होता तो टोटली इन्फ्रास्ट्रक्चर मधला होता. अच्छा. म्हणजे रोड लाईन्स, कॅनल्स, टनेल्स, पेट्रोल पंप्स ओके. ह्याच्यामधला एक्सपिरियन्स होता. आणि सोलापुरात तसं काही नव्हतं. तेव्हा नव्हतंच डेव्हलप. काहीच नव्हतं. हो. मग मी फर्स्ट टाइम किशोर चंडक सरांकडे मी चीफ इंजिनियर म्हणून इथं जॉईन झालो. बर. मग त्यांच्याकडे मला बिल्डिंगची हे मिळाली, एक्सपिरियन्स मिळाला. आणि माझ्या ह्या लाईन मधल्या तसं गुरु म्हणलं तर चंडक सर. चंडक सर. बर. किशोर चंडक सर. येस. त्यांनी मला ऍक्च्युली कसं एक्झिक्युशन करायचं असतं, कसे आपल्या लाईन मध्ये पैसे वाचवायचे असतात, कसं सोशलिझम मध्ये राहायचं असतं, हे सगळं त्यांनी शिकवून दिलं. बर. आणि ते 3 वर्षानंतर मी डायरेक्टली पंदे सरांकडे जॉईन झालो. बर. आणि तिथून 15 वर्ष मी पंदे सरांकडेच होतो बर. पूर्ण. बर. मग त्याच्यामध्ये मग सगळे रोल केले मी. बर. ज्युनियर इंजिनियर पासून बिलिंगचा इन्चार्ज हेड होतो मी एंड ऑफ द जॉबला माझ्या. त्यामुळे ऑल ओव्हर इंडियाचं बिलिंग माझ्याकडून क्लिअर व्हायचं. बापरे. या सगळ्या गोष्टी व्हायच्या त्यावेळेस. आणि प्रत्येक कंपनीचं थोडाफार चढउतार चालूच असतं. हो, चालूच हो, असतो. हो. आणि पंदे कंपनी फार मोठी कंपनी तशी. सोलापूर बेसला 500-600 करोडचं टर्नओव्हर असणारी बापरे. फार मोठी कंपनी. आणि त्यांच्याकडं वडील जेव्हा एक्सपायर झाले, थोडासा डाऊनफॉल थोडा होणारच होता. बरोबर. त्यामध्ये आम्हाला 1.5-2 वर्ष माझा पगार पण बंद झाला होता. बर. त्यावेळेस मी कॉलेजमध्ये आर्किटेक्चर कॉलेजला CHB वर काम करत होतो हो. पार्ट टाइम मध्ये. बर. हे कुठेतरी बॅलन्स करावं लागतंय घरात. करेक्ट. करेक्ट. म्हणून मग मी ते करत करत प्रोफेशनल लाईफ मध्ये मी सर्व्हिस द्यायला चालू केली, बर. इंजिनिअरिंग कन्सल्टिंगची. बर. आणि थोडंसं व्यवस्थित चालतंय असं दिसू लागलं का मग मी पंदे सरांना सांगून प्रॉपरली त्यांना सांगून 6 महिने अगोदर सांगून. बर. मग त्यावेळेस तर मला नोटीस पिरियड पण काही अग्रीमेंटच नव्हतं आमच्यात. आम्ही ह्या काळात लागलेलो होतो की त्यावेळेस नुसतं फोनवरच सांगायचं की अपॉइंटेड आहे. रिलेशनवरती आमचं असायचं. तरी सगळं 6 महिने सांगून, सर बघ आता पगार तर आम्ही देऊ शकत नाही तर तू जाऊ शकतोस, ह्या कंडिशनवर मी बाहेर पडलो. अजूनही आम्ही सगळ्यांशी, मी पंदे सरांशी वगैरे सगळ्यांचे टच मध्ये आहात. कधीही फोन करतात. त्यांचं काही अडचण असेल तर मला फोन करतात, मला माझी अडचण असेल तर मी त्यांना फोन करतो. क्या बात आहे. किंवा चंडक सरांना सुद्धा अजूनही फोन करतो. बरोबर. त्यांचंही
प्रत्येक वाढदिवसाला प्रत्येक सणाला मेसेज येतो वा. अजूनही. म्हणजे ते त्यांची खासियत आहे क्या बात आहे. चंडक सरांची, ते त्यांनी पाळतातच असं आहे. वा. आणि त्यानंतर मी जेव्हा प्रोफेशनल लाईफ मध्ये पडू लागलो तेव्हा माझ्या घरच्या कुटुंबाची सगळ्यांची माझी साथ चांगली मिळाली मला, कारण ते होते म्हणूनच मी चालू करू शकतो. कारण मी परत 0 पासून चालू केलं. ऍट द एज ऑफ 40 मी परत 0 पासून चालू केलं. त्यामुळे ते चालू झाल्यानंतर ज्या पहिल्या 2-3 वर्षात कोरोना आला, त्यात ते 2 वर्ष अजून स्ट्रगलिंग मध्ये गेले. पण माझं जे काम आहे ते मी आजपर्यंत असं केलं की क्वालिटीच काम द्यायचं. बजेट आणि क्वालिटी हे दोन्ही मॅनेज करून आपलं काम द्यायचं. ह्या बेसवर आपण ह्या 2-3 वर्षात कोरोना आफ्टर आपलं बेस चांगला बसवला. आपलं कन्सल्टिंगचं सुद्धा टर्नओव्हर चांगलं करून घेतलं. आणि डे 1 पासून माझ्याकडे एकच सुपरवायझर होता. त्याच्यानंतर आज माझ्याकडे 10चा स्टाफ आहे सध्या, प्लस ठेकेदारची जी वेगळी आहे सगळी गोष्ट, ते 8-10 ठेकेदार माझ्याकडे कंटिन्यू कामाला चालू असतात. हे सगळं कुटुंब चालवत आता ह्या वर्षी, गेल्या वर्षी मी अपार्टमेंट म्हणजे स्वतःचं अपार्टमेंट चालू करायला पाहिजे. डेव्हलपमेंट म्हणून इंजिनिअरिंग मधलं आपण एक अचिव्हमेंट आहे आपली, म्हणून एक स्वतःचं काम चालू करायचं. सोमनाथ हाईट्स चालू केलं सर. सोमनाथ हाईट्स मध्ये आम्ही वर्किंग करतोय आता. पण अगेन सर, ते परत एक रिस्क टेकिंग त्याच्यात गोष्ट होती सर. एक माझा लहान मुलगा आहे, त्याचं एक खास वाक्य आहे सर, रिस्क है तो इश्क है. त्याचं एक वाक्य आहे आणि तो म्हणतो आपण रिस्क घेतल्याशिवाय तर काय करत नाही. क्या बात आहे. आणि मी आता रिस्क घेऊ शकतो, परत अजून एक 10 वर्षांनी घेऊ शकणार नाही काही. करेक्ट. मग ते मी रॅट रेस मध्ये अडकतो परत एकदा. ते आपल्याला कुठेतरी थांबवायचं होतं. करेक्ट. आणि मीच आज जर हा विचार करून बाहेर पडलो नाही तर माझा मुलगा पण परत तेच जॉब, तीच रॅट रेस. मग सकाळी उठणं, 9 पर्यंत पळत जाणे, मग ते संध्याकाळी पळत घरी येणे, मग ते तसंच चालू होतं. आज मी स्वतःचं प्रोफेशनल लाईफ सांभाळून घर बघू शकतो. कोणाचाही प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना अटेंड करायला जाऊ शकतो. त्यामुळे सगळं मॅनेज होऊ शकतं. हे त्याला चांगलं कळू लागलं आता. करेक्ट. आणि रिस्क घेणं आमच्या लाईफमध्ये, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये लाईफमध्ये, डे टू डे लाईफ मध्ये रिस्क आहेच. बरोबर. जमिनीखाली काय आहे हे माहित नसतंय, खोदल्याशिवाय कळत नाही. करेक्ट. दॅट इज रिस्क. ओके. काम चालू करायचं आहे, फंड किती रेज होणार आहे, बुकिंग किती होणार आहे, दॅट इज रिस्क. करेक्ट. आणि रिस्क घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकणारच नाही. मग नाहीतर मग ते धोक्यामध्ये आपण जर फिरायला लागलो आणि धोकाच आहेत म्हणून आपण जर जागेवरच बसलो तर आपण तिथंच बसू सर. करेक्ट. आपल्याला पुढे जावंच लागेल, त्याच्यात मार्ग काढावाच लागतो. असं करून पुढे जायसाठी पण रिस्क घेणं गरजेचं होतं. बरं. फायनान्शियल फार मोठी रिस्क झाली माझ्यासाठी. करेक्ट. कारण मी एक फार सामान्य कुटुंबातला आहे. वडील शिक्षक, आणि ज्या काळात ते शिक्षक होते त्या काळात म्हणजे मॅक्सिमम 2000 रुपीज पगार, 3000 रुपीज पगार होता. आज तर मल्टिपल ऑफ 100च आहेत त्याच्या. त्यामुळं त्यांची इच्छा होती की एक घर त्यांनी घ्यायचं, म्हणजे 1 BHK घर घेतलं त्यांनी. साधारणतः 1,80,000 रुपयाला त्यांनी त्या काळात घर घेतलं. ते सुद्धा हप्ता आपण पुढचा देऊ शकत नाही म्हणून त्यांनी तिथंच रिस्ट्रिक्टेड आहेत. आज त्यांना मी माझ्या स्वतःच्या बंगल्यात त्यांना शिफ्ट केलेलं आहे. वा वा वा. त्यामुळे ते फार खुश आहेत. हे मोठी अचिव्हमेंट आहे. वा. असं मध्ये मग हे एवढ्या सगळ्यांचं जर आपल्याला मागं जर पाठबळ असेल तर आपण रिस्क घेऊ शकतो. बरोबर. असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. बरोबर. त्यामुळे हा जो अप्रोच आहे हा आताच असा होता का आधीपासून असा होता? साधारण मी जसं ह्यांच्याकडनं आईवडिलांकडनं शिकून बाहेर पडतोय पहिल्यापासून असाच करतोय. मी जॉबवर होतो सुद्धा, मी त्यावेळेस हे दुसऱ्यांसाठी करायचो. आज हे आता तर मला फार फ्रीडम मिळालाय. बऱ्याच जणांसाठी काम करतो. बऱ्याच ठिकाणी तर म्हणजे गावाकडे फोन करतात की सर असं अडचण आहे घरात, तेही मी जाऊन असं सॉल्व्ह करून येतो. त्याची काय कन्सल्टिंग फी घेत नाही काय, कारण त्यांना ते माझा एक लाभेवपणा किंवा मला त्यांना आवडतंय म्हणून बोलवतात मला, हेच माझ्यासाठी जास्त आहे. किंवा देवस्थानाचं काम असेल, माझ्याकडे 3-4 देवस्थानं बांधून झालेले आहेत. अरे वा. ते त्यांच्या कॉस्टमध्ये बसवून दिल्यामुळे ते खुश आहेत आज. करेक्ट. आज मला कुठल्याही क्षणी त्या मंदिराला जायचं असेल तरी मी हक्काने जाऊ शकतो. अशा ठिकाणी जायचो. काही योगा सेंटर वगैरे बांधून दिले. मी आता एक ऑटिझम स्कूलसाठी कनेक्ट करले, मी स्वतःहून कनेक्ट झालोय तिथे. अरे वा. त्यांचं एक स्कूल बांधायचं आहे. दॅट इज 0 चार्जेसवर आपण त्यांना कोट करून दिलेलं आहे. वा वा वा. कारण माझ्याकडनं परत होणार नाही त्यांच्यासाठी काय. करेक्ट. ही एक ऑपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी, म्हणून आपण तेही ऍक्सेप्ट करून पुढे चालू आहे. ह्या गोष्टी आई वडिलांकडनंच येतात. बरोबर. माझ्याकडनं बॉर्न माझ्या मुलासाठी येतील पण आई वडिलांकडनंच येतात.
आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे मुलाला पण त्याचा फायदा होईल. करेक्ट सर. कारण ग्रँड फादर ग्रँड मदर हे सोबत राहतात करेक्ट. आणि ते माझ्यापेक्षा त्याची जास्त काळजी घेतात. करेक्ट. हा, त्यामुळे अजून पुढे जाईल. हाच जो वारसा चालू आहे तो अजून पुढे जाण्यात मदत होईल त्याची. पण सर कसं ना की एकदम उमेदीच्या काळात एवढं मोठं स्ट्रगल, इतकी सगळी फिरफिर, तेव्हा असं वाटत नव्हतं का की हे माझ्याच बाबतीमध्ये का होतंय? सर काही ठिकाणी वाटतंय. आता माझं लग्न झालं आणि माझ्या एका चांगल्या कामामध्ये फार मोठा लॉस आला. बर. मग माझी बायको ही एवढी मोठी सपोर्ट मध्ये उभा राहिली तिथं की तो काळ कसा गेला बाहेर आम्ही ते कळालं पण नाही असं आहे. आणि त्याच वेळेस वडिलांचं पॅरालिसिस झालं, त्याच वेळेस मुलगा झाला, त्याच वेळेस सगळं चक्र तेव्हाच तिथं येऊन थांबवलं होतो आम्ही, थांबवलं गेल्यासारखं. आणि परत आम्ही 0 पासून चालू केलं. आता उलट अशी सवय झाली आहे की असं काहीतरी व्हायला पाहिजे आणि आम्ही तसंच करून पुढे जायला पाहिजे ही सवय झाल्यासारखं झाली. आणि आज उलट छान वाटतंय की मी काहीतरी, मला जरी करायचंय म्हणलं ठरवलं तर करायलाच पाहिजे. करेक्ट. आणि आजपर्यंत जे काही ठरवलंय ते 100% अचीव्ह करत गेलेलो आहे. वा. त्यामुळे असं वाटतंय की कुठलंही चॅलेंज आलं तर आज बरं वाटतंय आपण काहीतरी करू आणि मार्ग काढून 100% पुढे जो ह्याच्यात. चॅलेंज आलं की बरं वाटतं. वा वा वा. तरच बरं वाटतंय सर, असं झालंय आता. असं वाटतंय की एकदा काय होतंय म्हणजे आमच्यात बुकिंग येतात आणि एक एकदा होतं फार इझिली बुक होऊन जात आहे फ्लॅट. आमच्यात शिवानंदचाच फ्लॅट आहे. फार दिवस जरा शिवानंद येऊन आमच्या इथं फ्लॅट बघून गेला आणि आला तो डायरेक्ट बुकिंगलाच आला. बर. मी त्या दिवशी मलाच अनबिलिव्हेबल होतं, अरे आला आणि बुकिंग पण झालं. नाहीतर माझ्याकडे बुकिंग सुद्धा स्ट्रगलिंग लाईफ मधूनच येतात. त्याला 1 महिनाभर त्याच्या मागं लागावं लागतंय, मग त्याच्या मागं तयार होणार, मग आमचं बुकिंग होणार. अशा टाइप मध्ये वर्किंग होतं दररोज करत. त्यामुळे असं वाटतं उलट स्ट्रगल इज द बॅक, म्हणजे लाईफलाईन झाली आहे ती आता. करेक्ट. जसं आपला हार्टबीट अप डाऊन होत असत तसं आपला गेलो तर अरे स्ट्रगल आहे आपल्याला, परत मी आहे लेवलला बसून मला जात होतो परत. पण या सगळ्या प्रवासामध्ये सर घरच्यांचं कसं काय म्हणणं होतं? घरच्यांचं एकच म्हणणं होतं की आता जी मी फार मोठी रिस्क घेतली, जवळपास CR मध्ये लोन आहे आजकाल, CR मध्ये जागा घेतलेल्या आहेत. मग असं म्हणणं आहे की अरे हा तर आकडा पण ऐकला नाही आम्ही कधीपर्यंत. हा, म्हणजे वडील म्हणतात माझी तर 1000त पगार होती, तुझी 5 डिजिट मध्ये पगार होती, तरी सुद्धा CR हा आकडा आपल्याकडे कधीच आला नाहीये, तर तू कसं मॅनेज करणार? मला 1 महिनाभर तर माझ्याशी बोललेच नाहीत घरात. मी हे प्रोजेक्ट चालू करतो म्हणलं. ठीक आहे, होय कर असं म्हणून सांगितलं, पण ठीक आहे. पण ज्या दिवशी सगळं ओके करून त्यांना दाखवलं, मग त्यांनी कॉन्फिडेंटली म्हणतात की नाही हे तू करूच शकतो आता. क्या बात. असं आहे. आणि आज कुठलाही असेल डिसिजन तर मी घरी सांगतो सरळ की थोडस ह्या महिन्यात जरा फार टाईट सिच्युएशन आहे, असं. तर कुठल्याही सिच्युएशन असेल तर ते मला मार्गदर्शन करतात. इन दॅट रिस्पेक्ट ते त्यांच्या भाषेत सांगतात. ते आपल्याला आपल्या लाईन मध्ये कसं कन्वर्ट करायचंय हे आपण करावं लागतं, एवढंच विषय आहे. वा. ते घरगुती भाषेत सांगतात की असं असतं रे संदीप, पण मला ते कन्वर्ट करून घ्यावं लागतं. हा मोठा सपोर्ट असल्यामुळे आपण ह्या लाईन मध्ये काम करू शकतो सर. बरोबर. हा, नाहीतर काही करू शकत नाही आपण. मग परत एकदा तीच रॅट रेस, तेच 9 ते 6चा जॉब आणि तेच करायचंय. मग जे अचिव्हमेंट आपण ठेवलंय की माझं एकट्याचं कुटुंब चालवण्यापेक्षा माझ्यासोबत अजून एक 25, माझ्या मुलाचं म्हणते माझे पप्पा 25 फार कमी सांगायला लागला, 100 पर्यंत टार्गेट ठेवला. 25 काय असं आज तुम्ही केला 5 वर्षांनी 25 होईल म्हणतो तो. रिस्क असं आहे त्याचं. माझं सर सोमनाथ हाईट्स कडे आपण वळूया. हे आपलं करंट व्हेंचर जे चालू आहे, काय काय वैशिष्ट्य आहे सर त्या? सोमनाथ हाईट्स मध्ये सर आम्ही सगळ्या मॉडर्न अम्युनिटीज देतोय. आम्ही आमच्याकडनं स्वतःकडनं सोलर लाईट्स देतोय, पूर्ण कॉमन लाईट. अरे वा. पूर्ण कॉमन लाइटिंग, पार्किंग लाईट्स, बोर, लिफ्ट, ह्या सगळ्यासाठी आम्ही सोलरवर कनेक्शन करून देतोय. अरे वा. त्यामुळं मेंटेनन्स कॉस्ट ऑलमोस्ट निग्लिजिबल, म्हणजे दॅट इज 0. क्या बात आहे. फक्त क्लिनिंगसाठी, म्हणजे अपार्टमेंटमध्ये क्लिनिंगसाठी आणि चौकीदार एवढ्याच फक्त 28 जणांमध्ये बिल येईल. बर. प्लस आम्ही एव्हरी फ्लॅट धारकांना EV चार्जिंग पॉइंट बॉक्स लावून देतोय आम्हाला. अरे वा. हा, कारण काय होतंय नंतर वायर असे बाहेर पडलेले असतात, बट दॅट इज द रिस्क. लहान मुलं खेळत असतात, मग ती वायर कुठली तरी पडली, मग हातात लागलं, ते रिस्क असते. म्हणून आम्ही आत्ताच कन्सिल्ड मध्ये
व्यवस्थित बॉक्स त्यांच्या पार्किंगला किंवा अलॉटेड ठिकाणी बॉक्स करून देतोय त्यांना. वा, हे कंपल्सरी करून, रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी करून देतोय मी. क्या बात आहे. कारण आजच्या घरात बोर रिचार्ज झाली पाहिजे, बोर रिचार्ज झाली काळाची गरज आहे. काळाची आजची गरज आहे. आणि सोलापुरात तर पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम क्या आहे. बात आहे. त्यामुळं कंपल्सरी बोर वॉटर रिचार्ज आम्ही करून घेतलं ते. वा वा वा. ती कंपल्सरी केली. ऑटोमॅटिक लिफ्ट देतोय आपण त्यांना. फायर फायटिंग मध्ये माझी स्कीम बसत नाही ऍक्च्युली, पण मी फायर फायटिंग स्कीम पूर्ण करून देतोय. अरे वा. कारण दॅट इज सेफ्टी ऑफ फॉर दॅट फ्लॅट ओनर्स. करेक्ट करेक्ट ते असणं गरजेचे आहे. करेक्ट. आणि ती माझी सोशल मधली माझी एक स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. वाव. आणि ती मी कम्प्लीटच करायला पाहिजे. हे देणं गरजेचंच आहे. त्यामुळे तेही कम्प्लीट करून देतोय. बाकी जे बिल्डरशिप मध्ये देतात ते अँबियन्स लाईट ते मी सगळंच देतोय. ऍड ऑन आहे हे सगळं ऍड ऑन देतोय मी त्याला. त्यात प्लस जे आजकालच्या ह्याच्यात माझं स्कीम मध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सिफोरेक्स वगैरे वापरत नाही. रेग्युलर रेड ब्रिक मध्ये मी काम करून दिलं. अरे वा. आणि मॅक्सिमम सगळ्या ज्या लोकांची किंवा मटेरियल सप्लायर्स आहेत हे आम्ही सोलापूर बेसच सगळे चॉईस केले. अरे वा. म्हणजे माझा कन्सल्टंट म्हणा, माझे मटेरियल सप्लायर म्हणा, लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट झाली पाहिजे, जनरेट ब्रँड पुढे आला पाहिजे. वा. त्यामुळं तो एक माझा एक मोठा हे असतो की तो घ्यायलाच पाहिजे. क्या बात आहे सर. आणि त्यांना जर मी आज जर घेतलं नाही, मी जर घेतलो नाही तर कोण दुसरं घेणार ह्या भरोश्यावर राहता येणार नाही. कुठून कोणीतरी एकाने सुरुवात करावं लागेल त्याच्यामध्ये. त्यामुळं मी माझ्या इथल्याच माणसाकडनं, भले एक एकदा असं होतं की मला 1 रुपयाने 2 रुपयाने महाग पडतंय, पण मी घेतल्याशिवाय पुढे होणार नाही. करेक्ट. आणि तोच माणूस मला आज 4 वर्षानंतर जे कॉम्पिटेटिव्ह रेट आहे त्या रेटला माणूस सप्लाय करायला चालू आहे. वा 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 वा. त्यामुळे मॅक्सिमम आपण आपल्या लोकल माणसांनाच काम देतो सर. बर बर. कसा रिस्पॉन्स आहे? सुरुवातीला थोडा त्रास झाला, बर, पण स्ट्रगल आमच्याकडे आहेत आमच्या ह्याच्यात. पण आता एवढा चांगला रिस्पॉन्स आहे आणि बुकिंग पण चांगले झालेले आहेत. अरे वा. वेटिंग पिरियड भरपूर आहे सोलापुरात, कारण पुण्यासारखं फास्ट ग्रोईंग सिटी नसल्यामुळं ज्याला गरज आहे घराची तोच बुक करतो. इन्व्हेस्टमेंट बुकिंग ही सोलापुरात कन्सेप्ट नाहीये. त्यामुळे ज्याला गरज आहे तो बुक करतो आणि तो राहायलाच येतो. वा. म्हणून मी राहायलाच येणारे माणूस ह्या हिशोबानेच घर देतोय. वा वा वा. त्याला घर घेतल्यावर असं वाटेल की आपलं घर आहे आणि बिल्डरने खरंच काही केलं नाही, आपलंच घर बांधून दिलेलं आहे. वा वा वा. नाहीतर ती कन्सेप्ट असते बिल्डरची की नाही ह्याने आपल्याला फसवून गेला, हे आयुष्यात परत कोणी म्हणू नये, असंच काम आपण करून देतोय. वा. आणि बाकी टर्म्स अँड कंडिशन्स तर फार चांगले आहेत. तसं काही आपण कोणाला असं थांबवून पेमेंट घेताय वगैरे असं तर कधीच केलेलं नाही आहे. असं आहे. बऱ्याचदा काही जणांचे प्रॉब्लेम असतात तेही सॉल्व्ह करून देतो मी. माझ्या लेवलला जेवढं सॉल्व्ह करून देत आहेत तेवढं सॉल्व्ह करून देतो. असं पुढचे काय काय वेंचर्स आहेत आपलं? असं चालू आहे की ही तर डेव्हलपमेंट तर आपण चांगल्या पद्धतीने पुढे जातोच आहे. ह्याच्यामध्ये अजून मोठ्या मोठ्या स्कीम पण चालू होतील आता इन फ्युचर 2-3 इयर्स मध्ये. प्लस आपण एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी म्हणून माझी जी बेस लाईन आहे इंजिनिअरिंगची, त्याच्यामध्ये आपण ग्रोथ करायला लागलो. आपण इन हाऊस आपले आर्किटेक्ट चालू ठेवलेत. अरे वा. इंजिनियर्स, स्ट्रक्चरल इंजिनियर्स, वेगवेगळ्या कन्सल्टंट आपण इन हाऊस घ्यायला लागलोय. त्यामुळं सोलापूरमध्ये जी PMC म्हणजे जे पुणे मुंबई लेवलला जे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी देतात ती आपण सोलापूर लेवलला द्यायचे आपण प्रयत्न करायला लागलो. आणि त्याचा अचिव्हमेंट हळूहळू आपल्याला येऊ लागलाय. सध्या आपल्याकडे 2 मोठे कन्स्ट्रक्शन आपल्याकडे हा PMC म्हणून चालू आहेत. साधारणतः 60,000 स्क्वेअर फूट, 1,06,000 स्क्वेअर फूट असे PMC चे काम चालू झालेले आहेत. आणि त्यात ती फर्म म्हणून आम्ही सेपरेट आउट ठेवून त्याच्यात 10 कुटुंब वेगळे ठेवलेत. आणि ही आमची 25 कुटुंबाची टार्गेट ही वेगळी आहे आमची. वा वा वा. कारण त्याच्यामध्ये काय लेबर वर्क नसणार आहे, पण दॅट इज द टेक्निकल वर्क आणि ते कन्सल्टंट असणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सोलापुरात वाव तयार होणं, एक मार्केट तयार करणं आपल्याला. प्लस सोलापूर सिटीमध्येच मी फक्त काम करतो असं नाही, मी सगळ्या छोट्या गावात काम करतो. अक्कलकोट काम करतो, करमाळा, बार्शी, पंढरपूर, अकलूज, माळशिरस, म्हणजे सोलापूर डिस्ट्रिक्ट मधल्या सगळ्या सिटीत मी काम करतो. कोणीही बोलवलं तर त्यांच्या फी आणि त्यांच्या स्कोप मध्ये बसवून काम करून देतो. वा. नाही म्हणायचं त्या वेळेत त्या कामामध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स मिळणार आहे मला, म्हणून 100% करायचं असते. वा.
आपल्या स्ट्रगल मध्ये कुठला तरी एक अनुभव त्यामध्ये ऍड होईल म्हणून तो करणं गरजेचं आहे. नाही आणि आश्वास ब्लेसिंग्सच काम करतात. हो असं. बरोबर. आणि त्याशिवाय नाही करता येणार सर. आमच्या लाईन मध्ये दुसरं काय करू शकतो आम्ही. मग आता या सगळ्या प्रवासाकडे बघताना काय वाटतंय? फार छान वाटतं सर तसं. हम्म. काहीदा शब्द कमी पडतात, बर. काहीदा आपण बोलू पण शकत नाही अशा हम्म. प्रवासात. पण असं सुरुवातीला वाटायचं की मी फार लेट चालू केलोय आणि एवढ्या लेट चालू करण्यामध्ये आपला काहीतरी कुटुंबाला फार हॅम्पर होईल असं हम्म. वाटायचं. पण तसं काही झालेलं नाही आणि आपण ते अचीव्ह करून दाखवलं घरात सुद्धा. वा वा वा. आणि बाकीच्या सध्या माझ्या रिलेटिव्ह मध्ये पण म्हणतात की आपल्यातला फर्स्ट इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर तूच आहे, फर्स्ट डेव्हलपर पण तूच आहे. वा आणि त्याच्यामुळं जे तू करणार आहेस त्याच्यामध्ये मागं पडायचं नाही आपल्याला. वा. त्या सगळ्यांना घेऊन पुढे जायचंय आपल्याला. एकटं पुढे जाण्यात काय मजा नाही, आपल्याला सगळ्यांना घेऊनच पुढे जायचंय. क्या बात. हा एवढंच. आता सर जे कोणी स्ट्रगलर्स डेव्हलपर्स मध्ये टर्न हो पाहता आहेत, तुम्ही त्यांना काय सांगाल? स्ट्रगल इज पार्ट ऑफ लाईफ असं समजूनच आपण पुढे जायचं. बरोबर. तरच आपण ते स्ट्रगल सोप्या लेवलला हँडल करून आपण पुढे जाऊ शकतो. वा, थँक्यू सर. काय फ्रेज आहे ना, रिस्क है तो इश्क है. पण ही रिस्क ज्याच्यामुळे वाटते त्या स्ट्रगलवर इश्क करणारे मोकाशी सर आणि त्यांचा हा सगळा प्रवास हा इश्क सारखाच आहे. आणि जर आपण रिस्कलाच आपली प्रेमिका करून टाकलं आणि हे स्ट्रगल आपण केलं तर स्ट्रगल नाही तर तो एक सुकर प्रवास होतो, जो तुम्हाला हमखास यशाकडे घेऊन जातो. त्यामुळे सर तुम्हाला हमखास यश मिळालेलं पण आहे, याहून भव्य दिव्य मिळणारच आहे सर. आणि असं यश मिळणार आहे सर की ते माणूस म्हणून खूप उजवं असणार आहे, कारण 25 जणांचं कुटुंब सरांना चालवायचं आहे. आणि माझ्या मते माणूस म्हणून हेच सगळ्यात मोठं यश आहे. हा विचारच खूप मोठा यश आहे. त्यामुळे सर तुम्हाला डिव्हाइनचं ब्लेसिंग्स आहेच. त्यामुळे तुमची प्रगती भरपूर होणार सर. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.